नमस्कार मित्रांनो, मी आज एवढं सांगण्यासाठी लाईव्ह आलेलो आहे की गेले 70 वर्ष झाला आपल्या समाजावरती अन्याय झाला आहे। तो अन्याय आज मात्र आपण सहनच करत आलोय। आमचं युवा कार्यकर्ते पिवळा झेंडा हातात घेऊन अतिशय नुसतं उत्साहाने नाचत असतात, जयंती साजरी करतात, मल्हारराव होळकरांची जयंती साजरी करत असतात, महाराणी देवी अहिल्याबाई होळकरांची आम्ही जयंती साजरी करतो। अगदी उत्साहानं थाटामाटानं नवीन कपडे घालून आमचा जसा सण असतो तशा पद्धतीने आम्ही साजरा करतो। पण मित्रांनो, आता ते नुसतं सण करून चालणार नाही, तर ती ताकद, ती तुमचं सळसळतं रक्त आता एक ही महिनाभर वापरायचा आहे तुम्हाला। तो जे तुमचा उत्साह होता तो आता तुम्ही 1 महिना वापरायचा आहे। येणाऱ्या एका महिन्यात तुम्हा सर्वांना युवकांना माझे एकच आव्हान आहे की मित्रांनो, आपल्या पुढे एकच टार्गेट आहे की ज्या राजकीय घराण्याने आजपासून आपल्याला सत्तेपासून वंचित ठेवलं, त्या राजकीय घराण्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे। मित्रांनो, आज पाहतो ह्यांनी काय केलं। अरे, आपली 2 कोटी लोकसंख्या असताना देखील ह्यांनी आपल्याला एकही उमेदवार दिला नाही। घरात मित्रांनो 3-3 उमेदवार देतात, परंतु आपल्याला एकही उमेदवार देत नाहीत। ही मोठी तुमची आमची शौकांतिका आहे। गेले 50 वर्ष झाले आपल्या मतदानावरती निवडून येतात, मतदानावरती स्वतःचे मुलगे निवडून येते, पुतण्या निवडून येतो, परंतु खऱ्या अर्थाने मित्रांनो 2 कोटी लोकसंख्या असताना देखील यांनी आपल्याला एकही उमेदवार दिला नाही। ही तुमची आमची सर्वात मोठी शौकांतिका आहे। मित्रांनो, धनगर समाजातील नेत्यांना माझं सांगणं आहे की बाबांनो, तुम्ही सर्वांनी एकत्रित या, कुणाच्या पाठीमागे जाऊ नका। तुम्ही आता असं नियोजन करा की प्रत्येक जिथं जिथं आपली ताकद चालते तिथं तिथं उमेदवार उभा करायचा आणि तो उमेदवार निवडून आणायचं। आमची युवकांची तयारी आहे मित्रांनो। ह्या महाराष्ट्रातील सर्व युवक तुमच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा करायला आम्ही तयार आहे। आता ही लढाई खरं आपली अस्मितेची लढाई आहे। 1 महिना फक्त तुम्ही तुमच्या ह्या विचारावरती ठामपणे उभा राहा, की राजकीय घराणे तुमच्या पाठीमागे आपोआप पळ देतील, हा माझा शब्द आहे। मित्रांनो, मी या आज लाईव्ह येण्या पाठीमागचं एवढंच कारण की समाजातील सर्व लोकांनी एकत्रित आलं पाहिजे। नुसतं जयंती साजरी करायला एकत्रित येऊन काही सुद्धा फायदा नाही। खऱ्या अर्थानं आपल्याला जिथं राज्यसत्ता मिळवायची आहे, जिथं आपल्याला सत्ता मिळू शकते, तिथं आपण एकत्रित आलं पाहिजे मित्रांनो। म्हणून माझं पुन्हा एकदा सर्व नेते मंडळींना, सर्व युवा कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे, तुमच्या अंगात जर मल्हारराव होळकरांचं रक्त असेल, राणी महाराणी देवी अहिल्याबाई होळकरांचं रक्त असेल, तर तुम्ही एका महिन्यामध्ये सर्व नेते एकत्रित याचाल, सर्व युवा कार्यकर्ते एकत्रित याचाल, कोण कोणाचा पक्ष असेल ते आजूबाजूला सोडेल आणि खऱ्या अर्थानं समाजाचं कार्य करण्यासाठी, समाजाला राजसत्तेत बसवण्यासाठी तुम्ही एकत्रित याचाल आणि समाजाचे लोक तुम्ही निवडून द्याचाल, ही मला तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि माझा तुमच्यावरती प्रचंड विश्वास आहे। हा माझा तुम्ही व्हिडिओ प्रत्येक कार्यकर्त्यापाशी, युवा कार्यकर्त्यापर्यंत तुम्ही पाक शेवटच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवताल, ही माझ्या अपेक्षा आहे। मित्रांनो, तुमच्यावर प्रचंड माझा विश्वास आहे। एवढंच बोलून मी माझं 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।